राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे। निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता असून मुंबईत 227 प्रभाग कायम ठेवण्यात आलेले आहेत। शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरती संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांना उशिरा शहाणपण सुचलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। राज्यातील 60 वर्षांवरील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 6000 रुपये पेन्शन मिळणार आहे। फडणवीस सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून बनावट नोंदी टाळण्यासाठी तपास सुरू आहे। त्रिकुटा पर्वतावरती नव्या मार्गावरती भूस्खलन झाल्यामुळे बॅटरी कार सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे। यात्रेकरूंना जुना मार्ग वापरण्याचे आदेश दिलेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीये। मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। भारताने दुसऱ्या डावात 364 धावांची मजबूत स्थिती बनवली आणि केएल राहुल 137 आणि ऋषभ पंत 118 यांचा 195 धावांचा भागीदार झालाय। मात्र अंतिम सत्रात इंग्लंडच्या जोश टोंगने भारताचा तळ 31 धावात गारद केलाय। 6 विकेट्स तुटल्या। इंग्लंडने 21-0 वरती स्टंप्स वाजवलेत आणि विजयासाठी त्यांना अंतिम दिवशी अजून 350 भारताने आक्रमक सुरुवात केली, परंतु शेवटच्या 31 धावात परिस्थिती पलटली आहे आणि आता इंग्लंडला 371 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे। निकाल अज्ञातच आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज विशेष माकोका न्यायालयात होणार आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात हजर राहणार आहेत। मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या निर्दोष मुक्ती अर्जावरती निकाल लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी प्रभाग म्हणजेच वॉर्ड रचनेचा प्रस्ताव थेट राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे आणि यानंतर आयोगाच्या मंजुरीनंतर अंतिम आराखडा जाहीर केला जाणार आहे। इस्रायलमध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध संपल्याची माहिती अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। त्यांनी सांगितले की दोन्ही देश लवकरच पूर्ण युद्धविराम करतील, मात्र इराणकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। कतारने मध्यस्थीची भूमिका निभावली आहे। पुढील काही तासातच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे। कल्याण आरटीओ मध्ये क्षेत्रात शेअर रिक्षांच्या भाड्यामध्ये 3 ते 5 रुपये आणि मीटर रिक्षामध्ये 3 रुपयांची वाढ लागू झाली आहे। इंधन आणि देखभाल खर्च वाढल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आली असून प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलने माळेगाव साखर कारखान्यामध्ये निवडणुकीत 101 पैकी तब्बल 91 मतं मिळवत विजयी मुसंडी मारली आहे। विरोधी पॅनलचा मात्र पूर्ण पराभव झालाय।